जय श्री कृष्ण मित्रांनो, आपलं मनःपूर्वक स्वागत आहे आमच्या या धार्मिक आणि आध्यात्मिक चॅनेलवर वास्तू ज्योतिष मराठी इथे आम्ही तुम्हाला जीवनाशी संबंधित गुपितम सांगतो, धर्मग्रंथात लपलेले रहस्य उलगडतो आणि अशा कथा सांगतो ज्या ऐकून तुमचं मन भारावून जातं आणि जीवनाचा गूढ अर्थ समजायला लागतो. आज आपण एक असं रहस्य जाणून घेणार आहोत जे कोण तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो की शेवटी स्त्री गर्भवती का होते आणि त्यामागे नेमकं कारण काय आहे. मित्रांनो, जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी गहन कारण दडलमलेलम असतम, आणि जेव्हा प्रश्न जन्म आणि जीवनाचा असतो तेव्हा त्यामागे देखील एक अद्भुत रहस्य दडलमलेलम असतम. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला विनंती आहे की वास्तू ज्योतिष मराठी ह्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला प्रत्येक दिवशी मिळतील जीवन बदलून टाकणाऱ्या कथा, कधी वास्तुशास्त्रातील रहस्य तर कधी ज्योतिषशास्त्रातील गूढ, आणि कधी अशा श्राप आणि आशीर्वादाच्या गोष्टी ज्यांनी मानवजातीची दिशा कायमची बदलली. आज मी तुम्हाला फक्त एवढं सूचित करतो की स्त्री गर्भवती होण्यामागे देखील एक श्राप जोडलेला आहे, आणि हा श्राप असा होता ज्याने केवळ स्त्रीचं जीवनच बदललं नाही तर संपूर्ण सृष्टीची रचना आणि जन्म मृत्यूचं चक्र बदलून टाकलं. हे रहस्य इतकं अद्भुत आहे की तुम्ही ऐकल्यावर तुमच्या मन श्रद्धेने आणि आश्चर्याने भरून जाईल. म्हणून मित्रांनो, जोडलेले राहा आमच्यासोबत, कारण पुढे मी तुम्हाला एक संपूर्ण कथा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट होईल की कोणत्या श्रापामुळे स्त्री गर्भवती होते. चला मित्रांनो, आपण सगळ्यांच्या जास्त वेळ न दवडता आता त्या दिव्य कथेकडे वळूया. ही कथा आहे त्या कालातील जेव्हा पृथ्वीवर देवता आणि ऋषी एकत्र राहायचे. त्या काळात स्त्रियांच्या जीवनात आजसारखं गर्भधारण नव्हतं, कारण त्या काळात जन्म हा थेट दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने व्हायचा. पृथ्वीवर बालक जन्माला येत असताना आईला आजच्या सारखी वेदना सहन करावी लागत नव्हती. फक्त देवांच्या कृपेने आणि ऋषींच्या तपश्चर्येने बालक या भूमीवर येत असे. म्हणजेच त्या काळात जन्म ही एक दिव्य घटना मानली जायची. असं म्हणतात की जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि सत्याचं राज्य होतं तेव्हा स्त्रीला आई होण्यासाठी कोणत्याही शारीरिक प्रक्रियेतून जावं लागत नव्हतं. पण काल जसा जसा बदलत गेला तसं तशा परिस्थितीही बदलत गेल्या, आणि एक दिवस असं घडलं ज्यामुळे स्त्रियांच्या जीवनाचा प्रवास कायमचा बदलून गेला. एकदा एका मोठ्या यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या यज्ञात सगळे देव, ऋषी, मुनी आणि लोकम सहभागी झाले होते. तेव्हा एका स्त्रीने अहंकाराने किंवा चुकून एक अशी कृती केली ज्यामुळे त्या यज्ञाचं अपमान झालं. यज्ञाच्या अपमानामुळे उपस्थित असलेल्या ऋषींपैकी एक महान तपस्वी अत्यंत रागावले. त्यांनी त्या स्त्रीकडे पाहून म्हटलं की आजपासून तुझ्या जातीला हा श्राप लागू होईल. आणि तो श्राप एवढा कठोर होता की त्या दिवसापासून स्त्रियांना गर्भधारण करावं लागेल आणि मातृत्वासाठी त्यांना वेदना सहन कराव्या लागतील. मित्रांनो, असं सांगितलं जातं की याच श्रापामुळे पृथ्वीवर गर्भधारणेची प्रक्रिया सुरू झाली. जीवनाचा प्रवास बदलला. जन्म हा केवळ दिव्य शक्तीचा प्रसाद न राहता आता तो वेदना, श्रम आणि तपश्चर्या यांच्याशी जोडला गेला, आणि स्त्री गर्भवती होऊ लागली. हा होता त्या श्रापाचा पहिला प्रभाव, जो केवळ एका स्त्रीवरच नव्हे तर संपूर्ण स्त्री जातीवर लागू झाला, आणि आजपर्यंत तो प्रभाव कायम आहे. मित्रांनो, चला आता पुढे जाऊ आणि समजून घेऊया की अखेर तो श्राप का दिला गेला आणि त्यामागचं खरं कारण काय होतं. कारण कोणताही ऋषी विनाकारण श्राप देत नसत. त्यांचं प्रत्येक वचन धर्माशी जोडलेलं असायचं, आणि त्यांनी दिलेला श्राप देखील जगाला काहीतरी शिकवण देणारा असायचा. असं सांगितलं जातं की ज्या यज्ञात ही घटना घडली त्या यज्ञात सर्व देवतांचं आह्वान करण्यात आलं होतं. तो यज्ञ केवळ जगाच्या कल्याणासाठी नव्हे तर स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील संतुलन टिकवण्यासाठी होत होता. त्या यज्ञाचं आयोजन इतकं मोठं होतं की त्यात झालेली छोटीशी चूक देखील अक्षम्य मानली जायची. पण तेव्हाच तिथे एक स्त्री आली
जिने आहुतीच्या वेळी नियम पाळण्याऐवजी आपल्या मनाप्रमाणे काहीतरी अर्पण केलं जे यज्ञाच्या शास्त्रविधीच्या विरुद्ध होतम असं म्हटलं जातम की तिने अज्ञानातून हवनकुंडात दूषित धान टाकलं. यामुळे यज्ञाची पवित्रता भंग झाली आणि उपस्थित देवतांचा अनादर झाला. त्यावेळी त्या यज्ञाचे अधिष्ठाता ऋषींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती स्त्री अहंकाराने भरलेली होती. तिला वाटलं की देवता जर सर्व शक्तिमान आहेत तर त्यांनी हे सर्व स्वीकारण्यात काय हरकत आहे. पण मित्रांनो, हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली. देवता अहंकार सहन करत नाहीत आणि यज्ञाची मर्यादा तोडणं म्हणजे थेट ईश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करणं होतं. त्या क्षणी ऋषींच्या मुखातून श्राप निघाला. ते म्हणाले की आतापासून स्त्रीला मातृत्व मिळवण्यासाठी सोपा मार्ग मिळणार नाही. आता तिला स्वतःच्या शरीरात वेदना सहन कराव्या लागतील. तिला गर्भधारण करावं लागेल आणि त्या गर्भात 9 महिने लेकराचं पालन पोषण करावं लागेल. मग प्रसूतीची पीडा सहन करावी लागेल आणि अशा रीतीने जीवनाचा पुढचा क्रम सुरू राहील. ऋषींनी सांगितलं की हा श्राप फक्त दंड नाही, तर हा एक मार्ग आहे ज्याद्वारे स्त्री तपश्चर्या करून आई बनेल आणि आई बनल्यावर ती या जगात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करेल. मित्रांनो, असं सांगितलं जातम की त्या दिवसापासून स्त्रीला गर्भवती होण्याचा श्राप मिळाला, पण त्या श्रापामागे देखील एक गूढ होतं कारण गर्भधारणा ही फक्त पीडा नाही, तर ती स्त्रीची तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्येनंतरच ती आई होते, जी ईश्वरासारखी सृष्टीचं रक्षण आणि विस्तार करते. मित्रांनो, चला आता या कथेतल्या तिसऱ्या भागाकडे वळूया. तो श्राप दिला गेला तेव्हा फक्त एकाच स्त्रीवर त्याचा परिणाम झाला नाही, तर संपूर्ण स्त्री जातीवर तो लागू झाला. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक स्त्रीला मातृत्व मिळवण्यासाठी गर्भधारण करावं लागतं आणि प्रसूतीची पीडा सहन करावी लागते. आणि हाच तो श्राप होता ज्यामुळे जन्म आणि मृत्यूचं चक्र स्थिर झालं. त्यावेळी जे परिवर्तन घडलं ते इतकं मोठं होतं की संपूर्ण सृष्टीची व्यवस्था बदलून गेली. पूर्वी जेव्हा संततीचा जन्म फक्त दिव्य आशीर्वादाने व्हायचा तेव्हा पृथ्वीवरील लोकसंख्या मर्यादित होती, पण ज्या क्षणापासून गर्भधारणेची प्रक्रिया सुरू झाली त्या क्षणापासून मानवी जीवन एका नव्या चक्रात अडकून पडलं. आता प्रत्येक स्त्रीला 9 महिन्यांची तपश्चर्या करावी लागते आणि त्यानंतर प्रसूतीची वेदना सहन करावी लागते. मित्रांनो, हीच वेदना म्हणजे त्या श्रापाचा प्रत्यक्ष परिणाम आहे असं सांगितलं जातम की त्या दिवसापासून पृथ्वीवर जन्म आणि मृत्यूचा नियम स्थिर झाला. आता प्रत्येक जीवाचा जन्म आईच्या गर्भातून होऊ लागला. ही प्रक्रिया फक्त मानवामध्येच नाही तर सर्व प्राण्यांमध्ये लागू झाली. प्रत्येकाला या जगात यायचं असेल तर त्याला आईच्या गर्भातूनच यावं लागतं आणि हाच या सृष्टीचा नवा नियम ठरला. मित्रांनो, या श्रापाने स्त्रीला पीडा तर दिली, पण त्याच वेळी तिला एक अद्भुत वरदान देखील दिलं, कारण आता तीच स्त्री जिला गर्भवती होण्याचा श्राप मिळाला होता तीच आई म्हणून ओळखली जाऊ लागली. आईला जगात सर्वोच्च स्थान मिळालं कारण आपल्या तपश्चर्येच्या जोरावरती सृष्टीचा विस्तार करते आणि आपल्या गर्भातून नवीन जीवनाला जन्म देते. म्हणून मित्रांनो, हा श्राप फक्त दंड नव्हता, तर तो ईश्वराच्या गहन योजनेचा एक भाग होता. देवाने या श्रापाच्या माध्यमातून स्त्रीला वेदना दिल्या, पण त्याच वेळी तिला सृष्टीची जननी होण्याचं अद्भुत वरदान देखील दिलं. म्हणूनच असं म्हटलं जातम की आईच्या चरणीच स्वर्ग असतो, कारण ती आपल्या गर्भातील वेदना आणि प्रसूतीची तपश्चर्या सहन केल्यानंतरच्या आपल्याला जीवन देते. मित्रांनो, या दिव्य कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. श्राप म्हणजे केवळ शिक्षा नसते, तर त्यामध्ये देखील ईश्वराची गहन योजना दडलेली असते. स्त्रीला गर्भवती होण्याचा श्राप मिळाला खरा, पण त्या श्रापामुळेच ती आई झाली आणि आई होऊन तिला या जगात सर्वोच्च स्थान मिळालं. गर्भधारणा ही केवळ वेदना नाही, तर ती एक तपश्चर्या आहे. 9 महिन्यांचं गर्भधारण आणि त्यानंतरची प्रसूती यात स्त्री जे सहन करते त्यामध्ये तिची महानता दडलीय. याच कारणामुळे आईच्या चरणी स्वर्ग मानला जातो, कारण आई स्वतःच्या वेदना विसरून आपल्या लेकराला जीवन देते, त्याचं पालन पोषण करते आणि त्याला योग्य मार्ग दाखवते. म्हणून मित्रांनो,
हा श्राप केवळ दंड नव्हता, तर तो एक वरदानही ठरला. देवाने स्त्रीला वेदना दिल्या, पण त्या वेदनामुळेच तिला सृष्टीची जननी बनवलं. आणि आजही प्रत्येक जन्मामागे तीच गूढ तपश्चर्या आणि तीच दिव्यता दडलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी आईचं महत्त्व समजून तिच्या त्यागाचा सन्मान केला पाहिजे. आई हीच खरी ईश्वराची प्रतिमा आहे, कारण ती आपल्या गर्भातून नवीन जीवन निर्माण करते. आणि हा सत्य आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवा. मित्रांनो, आजची ही दिव्य कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुमच्या हृदयाला ही कथा स्पर्शून गेली असेल तर नक्की चित्रांपर्यंत पोहोचवा, कारण जेव्हा ज्ञान आणि भक्तीच्या गोष्टी पसरतात तेव्हा समाजामध्ये शांती आणि सुखाचा प्रकाश पसरतो. तुमचा एक छोटासा शेअर कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. जर तुम्ही अजून आमच्या वास्तू ज्योतिष मराठी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या येणाऱ्या प्रत्येक दिव्य कथा आणि आध्यात्मिक ज्ञान सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तुमचे कमेंट्स आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत, म्हणून नक्की कळवा की आजच्या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं. तुमचे विचारच आम्हाला नवी कथांची आणि नवं ज्ञान देण्याची शक्ती देतात. मित्रांनो, आयुष्य लहान आहे आणि वेळ अतिशय मौल्यवान आहे, म्हणून तो नेहमी चांगल्या कार्यामध्ये वापरा. आई वडिलांचा मान ठेवा, देवाचं स्मरण करा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. हीच खरी संपत्ती आहे. शेवटी मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की तो तुम्हा सगळ्यांना सुख, समृद्धी आणि शांती देवो. जय श्री कृष्ण, जय श्री राम.